नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी निखिला। पाहूयात टॉप 30 न्यूज। आज सादर झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पाला मी 10 पैकी 10 मार्क देईन, तसंच सर्वसामान्यांना रिलॅक्स करणारं असं हे बजेट आहे, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। हे सर्वसामान्यांचं बजेट असून यामध्ये महागाईचा इंडेक्स कमी झालाय असं सांगताना सबके सन्मान में अर्थ विभाग मैदान में असा नारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिलाय। या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कामगार आणि महिलांचा विचार करण्यात आला असून एक सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तसंच अर्थसंकल्पातील प्रत्येक निर्णय देशाला पुढे घेऊन जाणार आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत। या सरकारची विश्वासार्हता किती शिल्लक आहे हा मूलभूत प्रश्न आहे। कामगार विरोधी कायदे करणं, एनपीए वरून धनदांडग्या कर्जबुडव्यांना संरक्षण देणं आणि घोषणांची अंमलबजावणी कासव गतीनं नव्हे तर गोगलगाय गतीनं करणं असा सर्वानुभव असल्याची टीका डॉक्टर नीलम गोरे यांनी केली आहे। सरकारनं शेतकऱ्यांना 500 रुपयांचा लॉलीपॉप दिल्याची खोचक टीका संजय निरुपम यांनी केली आहे। तसंच मुंबईला काही न मिळणाऱ्या या बजेटमध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणाबाजी केल्याचा आरोपही संजय निरुपम यांनी व्यक्त केला आहे। आयकरामध्ये सूट दिली असली तरी त्यामध्ये घोळ दिसतो, त्यामुळे नोकरदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। 5 लाखांच्या वर 1 रुपया जरी जास्त असला तरी सरसकट कर म्हणजे याचा अर्थ तरी काय, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। देशाच्या बजेटमध्ये खोटारडेपणाचा कळस दिसून आला असून सरकारनं टॅक्स मर्यादा वाढवली, मात्र 5 लाख उत्पन्न मिळण्यासाठी लोकांकडे रोजगार कुठे आहे, त्यामुळे ही निव्वळ फसवणूक असल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून बेरोजगारीच्या प्रश्नावर निशाणा साधलाय। मोदीजी सांगा हो, कुठे गेल्या 2 कोटी नोकऱ्या, हाती आल्या फक्त बेकारीच्या खाली टोकऱ्या, असं खोचक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। सरकारनं बजेटमध्ये फसवे आकडे सादर केलेत। आर्थिक पाहणी अहवाल सादर करणं गरजेचं असतानाही सरकारनं ते केलं नाही। तसंच बँकिंग सेक्टरच्या एनपीए संदर्भात आकडे सादर करण्यात चुकीचे आल्याचं मत बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ विश्वास उडगी यांनी व्यक्त केलं आहे। मोदी सरकारनं हे बजेट इलेक्शन बजेट म्हणून समोर ठेवलेलं आहे, यातून शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केली आहे। या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना वर्षाला फक्त 6000 म्हणजेच महिन्याला 500 रुपये मिळणार आहेत। यामध्ये 12 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल असं सांगितलं जातं, मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही असं मत जावंधिया यांनी व्यक्त केलंय। देशाच्या बजेटवर पुण्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला 6000 म्हणजे दिवसाला 16.5 रुपये मिळणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांच्या काही सुधारणा होणार नाहीत, सरकारनं कर्जमाफी करणं आवश्यक होतं, असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे। मोदी सरकारच्या यंदाच्या बजेटचं नाशिकमधील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मात्र स्वागत केलंय। गोयल यांनी शेतकरी आणि शेतमजुरांसाठी अनेक योजना केल्याचं त्यांनी म्हटलंय। सर्वसामान्यांना खुश करण्याचा प्रयत्न या बजेटमधून करण्यात आला, मात्र हे बजेट इलेक्शन बजेट असल्याची प्रतिक्रिया पुण्यातील उद्योजकांनी व्यक्त केली आहे। नाशिकमध्ये अर्थसंकल्पावरून शेतकरी, नोकरदार आणि व्यापारी वर्ग नाराज पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांसाठी असा एकही ठोस निर्णय घेतलेला नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यानं भीतीपोटी पळणाऱ्या 2 वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। वैभवी भुयाल असं या मृत विद्यार्थिनीचं नाव आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागामध्ये रात्री 3 वाजल्यापासून भूकंपाचे जवळपास 12 धक्के बसलेत। पालघरमध्ये आतापर्यंत 4.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे। पालघरमध्ये मध्यरात्रीपासून जवळपास 12 भूकंपाचे धक्के बसलेत। वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे पालघरमध्ये भीतीचं वातावरण आहे। शाळा असो की दुकानं असो, घर असो की भूकंपाच्या या धक्क्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण आहे। नागपूरच्या गांधीनगर भागातील एक धक्कादायक अशी घटना घडली आहे। एका कारनं फुटपाथवर झोपलेल्या कुत्र्याच्या पिल्लांना चिरडलं। कार चालकानं कशाचीही पर्वा न करता कुत्र्यांच्या पिल्लांना चिरडलेलं आहे। बेदरकारपणे गाडी कुत्र्यांच्या पिल्लांच्या अंगावर घालण्यात आली। यामध्ये 3 पिल्लं चिरडली गेली आहेत, तर 2 पिल्लं जखमी झाली आहेत। शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातून मोठा आधार मिळालाय। आजच्या बजेटमध्ये 2030 चा विचार करण्यात आलाय। आमचे प्रधानमंत्री पुढचा विचार करतायत, त्यामुळे या बजेटमध्ये सुद्धा पुढचा विचार केल्याचं मुख्यमंत्री म्हणतायत। वाशी रेल्वे स्टेशनच्या बाहेर खारफुटीच्या जंगलाला मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली। 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवण्यात यश आलेलं आहे। लहान मुलींची अश्लील वर्तन करणारा एक विकृत वसईमध्ये सक्रिय झाला होता। लहान अल्पवयीन मुलगी रस्त्यावरून जाताना तिला एकटीला हेरून तिच्याशी तो अश्लील वर्तन करत होता। हा प्रकार वसईतल्या आनंदनगर या परिसरामध्ये समोर आला आहे। मुंबईच्या माहीम पूर्व भागामध्ये आई आणि मुलाच्या खुनाचा उलगडा झालाय। महिलेच्या पतीनेच खून केल्याचं समोर आलं। इलियास सय्यद आणि 3 वर्षांची मुलगी आलिया हिचा गळा चिरून खून केल्याची घटना समोर आली आहे। अटक केलेल्या आरोपींसोबत इलियासचे आफ्रिकन बानोशी प्रेमसंबंध होते आणि त्यामुळेच घरी वारंवार भांडणं होत होती।
होती, त्यामुळे कळ रचत दोघांची हत्या केल्याचं तपासामध्ये उघड झालंय. नागपुरातील स्मार्ट सिटीच्या भूमिपूजनाला शिवसेनेनं विरोध केलाय. स्मार्ट सिटीला विरोध असून लोकांचं नुकसान होत असल्यामुळे आंदोलकांनी 11 मागण्यांचं निवेदन दिलंय. या मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजनावेळी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलकडून राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची प्रत पेटवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय कुलवंत असून देखील शूद्र कुळंबी करण्यात आल्यामुळे याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज शिवाजीनगर कोर्टानं फेटाळलाय. तेलतुंबडे यांचा माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केलेला आहे. महागडी कार OLXवर स्वस्तात खरेदी करणं बुलढाण्यातल्या डॉक्टरला महागात पडलंय. ग्राहकांना फसवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली आहे.